नमस्कार. मी प्राध्यापक टी. एम. पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड. राज्यशास्त्र बी. ए. भाग 1 या विषयातील भारतीय राज्यघटना या पेपरमधील संविधानातील कायदा निर्मितीची प्रक्रिया या संदर्भात थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मित्रहो, भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला आपण स्वीकारली. त्यामध्ये 395 कलमं आणि 12 परिशिष्ट यांचा समावेश होता. आणि आज तागायत हे संविधान आपण स्वीकारलेलं आहे. परंतु याच्यातील असणारे कायदे जे आहेत ते कायदे काल परत्वे जर ते उपयोगी नसतील किंबहुना त्यांच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्या संदर्भात संविधानात तरतूद आहे. राज्यघटनेच्या 117 ते 122 या कलमात कायदा निर्मितीची प्रक्रिया याबाबतीत स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. वास्तविक या कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भारतीय संसद की जी भारताचा राष्ट्रपती, सर्वोच्च कायदेमंडळ, त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या 3 घटकांच्या आधारे आपण कायद्याची निर्मिती करतो. साधारणतः विधेयकाचे 2 प्रमुख प्रकार पडतात. एक सर्वसाधारण विधेयक आणि दुसरं अर्थविधेयक. कायदा निर्मिती करत असताना ही विधेयके अत्यंत महत्त्वाची असतात. पुन्हा सर्वसाधारण विधेयकांचे सरकारी व बिनसरकारी असे 2 प्रकार पडतात. सामान्यतः अशी विधेयके कोणत्याही गृहात प्रथम मांडली जातात. परंतु अर्थविधेयक प्रथम कनिष्ठ गृहातच म्हणजे लोकसभेतच मांडले जाते. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होताना विधेयकाला विशेष प्रकारच्या अवस्थेतून जावे लागते. यामध्ये 1 विधेयकाची निर्मिती, 2 विधेयकाचे प्रथम सभागृहात मांडणे, त्यामध्ये पुन्हा उपविभाग पडतात. अ प्रथम वाचन, ब द्वितीय वाचन, क समिती अवस्था, ड तृतीय वाचन, 3 प्रथम विधेयक दुसऱ्या सभागृहाकडे आणि 4 राष्ट्रपतीची संमती. याबाबत आपण सविस्तर चर्चा करूया. 1 विधेयकाची निर्मिती. विधेयक तयार करण्याची जबाबदारी संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे किंवा त्या खात्याकडे असते. संबंधित खात्याचा मंत्री त्या खात्यातील प्रशासकीय वर्गाकडून
माहिती गोळा करतो आणि त्या माहितीच्या आधारे तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांच्याकडून विधेयकाचा मसुदा तयार केला जातो आणि विधेयकाची रचना व शब्दयोजना आणि ही अचूक आणि योग्य स्वरूपाची करून घेतो. 2. विधेयक प्रथम सभागृहात मांडणे. आता सर्वसाधारण विधेयक जे आहे ती लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये प्रथम मांडलं जाऊ शकतं. सर्वसाधारण विधेयक कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. लोकसभेत विधेयक मांडण्यापूर्वी 1 महिना अगोदर सभापतीची परवानगी घ्यावी लागते. ठरलेल्या दिवशी संबंधित मंत्री हे विधेयक सभागृहापुढे मांडतो. अशा विधेयकावर सर्वसामान्यपणे पुढील 3 स्वरूपाची वाचने होतात. त्यामध्ये 1. फर्स्ट रीडिंग म्हणजेच प्रथम वाचन. प्रथम वाचनाच्या वेळी विधेयकावर स्थूलमानाने चर्चा होते. संबंधित मंत्री गृहातील सदस्यांना विधेयकाचा हेतू आणि स्वरूप समजावून देतो. यावेळी विधेयकाच्या छापील प्रती प्रत्येक सदस्याला वाटल्या जातात. सामान्यतः विधेयकाच्या उद्दिष्टावर चर्चा होऊन दुसऱ्या वाचनाची तारीख निश्चित केली जाते. याच्यानंतर पुढचा टप्पा तो म्हणजे सेकंड रीडिंग म्हणजेच द्वितीय वाचन. सामान्यतः पहिल्या वाचनानंतर 2 दिवसांनी विधेयकावर दुसरे वाचन घेतले जाते. अत्यंत महत्त्वाचे विधेयक असेल तर पहिले वाचन झाल्याबरोबर ताबडतोब विधेयक दुसऱ्या वाचनास घेतले जाते. अशा दुसऱ्या वाचनाच्या वेळी संबंधित मंत्री किंवा सदस्य विधेयकाची आवश्यकता सभागृहाला पटवून देतो. नंतर पुढीलपैकी एक ठराव मंजूर होऊन विधेयकाची पुढची प्रक्रिया सुरू होते. त्यामध्ये 1. विधेयकावर आता कलमवार चर्चा घडवून आणावी. 2. विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे. 3. विधेयक आजमावण्यासाठी म्हणजेच लोकमत आजमावण्यासाठी विधेयक जनतेपुढे ठेवावे. आणि 4. विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे सोपवावे. जर विधेयक चिकित्सा समितीकडे किंवा संयुक्त समितीकडे सोपवले असेल त्या समितीकडून गृहापुढे अहवाल सादर केल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी ठराव मांडण्यात येतो. दुसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयक जर जनतेपुढे ठेवायचे असेल तर ते विधेयक सरकारी गॅजेटमध्ये प्रकाशित करावे लागते. विशिष्ट काळात राज्यातील संस्था, संघटना, संबंधित व्यक्ती यांच्याकडून त्या विधेयकाच्या संदर्भात विचार, मते सभागृहाकडे येत असतात. आता हे झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे समिती अवस्था. दुसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे असे ठरले तर ते विधेयक चिकित्सा समितीकडे चौकशीसाठी पाठवले जाते. चौकशी समितीत सभागृहाचे 20 ते 30 सदस्य असतात. चिकित्सा समितीत विधेयक मांडणारा सभासद, कायदा मंत्री, इतर सदस्य, विरोधी पक्षाचे सदस्य असे सभासद असतात. चिकित्सा समितीकडून विधेयकावर सविस्तर चर्चा घडवून आणली जाते. त्या संदर्भात चौकशी होते. विधेयकात काही दुरुस्त्या सुचवल्या जातात.
समिती विशिष्ट कालावधीत त्या विधेयकासंबंधी आपला अहवाल तयार करून तो सभागृहाला सादर करते. दुसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकाच्या प्रत्येक कलमावर चर्चा होते. समितीने सुचवलेल्या दुरुस्त्यावर सभागृहात चर्चा होऊन त्या दुरुस्त्या किंवा शिफारसी स्वीकारण्याबाबत निर्णय घेतला जातो. तसेच यावेळी तिसऱ्या वाचनाच्या संदर्भात दिवस निश्चित केला जातो. याच्यात तर पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे थर्ड रीडिंग, त्याला आपण तृतीय वाचन असं म्हणतो. तृतीय वाचनाच्या वेळी विधेयकाला मंजुरी देण्यात येते. सभापती विधेयक मतास टाकतो. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर फारशी चर्चा होत नाही. विधेयक बहुमताने मान्य किंवा अमान्य केले जाते. आवाजी मतदानाने किंवा लेखी मतदानाने विधेयक मंजूर किंवा नामंजूर केले जाते. 3. विधेयक द्वितीय सभागृहाकडे. प्रथम सभागृहात विधेयकावर ज्या प्रकारे चर्चा, विचारविनिमय, 3 वाचने, समिती व्यवस्था या प्रक्रिया होतात त्याच प्रक्रिया दुसऱ्या सभागृहातही कराव्या लागतात. दुसऱ्या गृहात विधेयक मंजूर झाल्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवले जाते. यानंतर चौथा टप्पा तो म्हणजे विधेयकास राष्ट्रपतीची संमती. दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवले जाते. राष्ट्रपती त्या विधेयकाला मंजुरी देत असताना विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते, परंतु राष्ट्रपतीने या विधेयकास मंजुरी दिली नाही तर ते पुन्हा विधेयक दोन्ही सभागृहांना संमत करावे लागते. दुसऱ्या वेळी तेच विधेयक दोन्ही सभागृहांनी जर मंजूर करून राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवले असेल तर राष्ट्रपतींना त्या विधेयकावर मंजूर म्हणून सही करावीच लागते. अशा पद्धतीनं सर्वसाधारण विधेयक जे आहे ते सर्वसाधारण विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं आणि अशा पद्धतीचा कायदा हा संविधानामध्ये समाविष्ट होतो. यावरून आपल्याला मित्र समजलं असेल की कायदा निर्मितीची प्रक्रिया तशी सोपी हे आहे आणि तशी अवघडही आहे किंवा कठीणही आहे. सोपे असे आहे की जर अशा पद्धतीचं जे विधेयक आहे ते विधेयक सभागृहातील सदस्यांनी जर मंजूर करायचं ठरवलं तर ते आवाजी किंवा बाकी वाजवून सहज सोप्या पद्धतीनं हे विधेयक मंजूर केलं जातं. किंबहुना ते विधेयक मतास टाकून किंवा त्याच्यावर सांगोपान चर्चा घडवून आणून हे विधेयक संमत होतं. असं विधेयक संमत होण्यासाठी लोकसभा, राज्यसभा आणि अंतिम संमती राष्ट्रपती या तिघांची संमती असल्याशिवाय, तिघांची मंजुरी असल्याशिवाय नवीन कायद्याची निर्मिती होत नाही. जर आपण धन विधेयकाच्या बाबतीत पाहिलं तर हे धन विधेयक म्हणजेच अर्थविधेयक प्रथमतः मांडण्याचा अधिकार हा कनिष्ठ सभागृहाला म्हणजेच लोकसभेला आहे. कोणत्याही स्वरूपाचं धन विधेयक हे प्रथमतः लोकसभेमध्ये मांडलं जातं. लोकसभेमध्ये त्याच्यावर
चर्चा घडवून आणली जाते, त्याचे परिणाम जे आहेत त्या परिणामांच्यावर चर्चा होते, देशाला आवश्यक असणारा जो आर्थिक उन्नती साधण्याचा दृष्टिकोन आहे तो कसा सफल होतो याविषयी सांगोपांग चर्चा घडवून आणली जाते आणि त्याच्यानंतर ते लोकसभेमध्ये मंजूर होतं आणि नंतर ते राज्यसभेच्या सहमतीसाठी पाठवलं जातं. असं धन विधेयक दोन्ही सभागृहांनी जर संमत केलं तर ते राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठवलं जातं आणि राष्ट्रपतीच्या सहीनं म्हणजेच संमतीनं हे धन विधेयक पास होतं किंवा मंजूर होतं. अशा स्वरूपाची सर्वसाधारण विधेयके आणि अर्थविधेयके ही मंजूर करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.